हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम कृष्ण 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 हरि रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख झाले सर्व सुखाचे आधार
सोहा माधव परवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे बळे धरिला सायसी देवती बळे धरिला सायसी पूर्व पक्षी धातु दुकारी ले जन वये जनार्दन देखी झाले तुका म्हणे असी न चले दादी अनुभवे गोडी ऐल करो अनुभवे गोडी ऐल करो अनुभवे गोडी ऐल अनुभवे गोडी पूर्व पक्षी धातु पूर्व पक्षी धातु धिकारिले जय जय गोपाल कुमार
गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी गोपाल गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी गोपाल अभंगाचा पहिला चरण हलवणे आणि ध्रुवपद प्रकार देवती बळे धरी दासा
देवती बळे धरिला सायासे करुणियाण शोपादीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले तुका म्हणे यासी नचले तंतणी अनुभवे गोडी येईल कळो पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडलीकाय दातुं मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समचरण सरोजं सान्द्रनीलम्बुधामं जगन्निहितपानी मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीये विषय व्याळी मिटी तिथल्या अनुटिताटी ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विश होय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा करुणा करा दया करुणा करा दया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला दलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही नेने बोलती वचने भाविका तुमचा अनुग्रहाला दलो पावन झालो चराचरी हे का जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रहाला दलो पावन झालो चराचरी देवती बळे धरिला सायासे करुणियाण शोपादीचा पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले प्रस्तुत कीर्तन रवी सेवेकरता घेतला अभंग संत श्रेष्ठ संत श्रवणी जगद्वंद्य जगद्गुरु तुकोबार यांचा 3 चरणाचा अभंग आहे. या अभंगाचं आजचं जर प्रयोजन पाहायला गेलं तर जळोजी मळोजी महाराज यांच्या पुण्य उत्सवानिमित्त आयोजित असणारं हा उत्सवातल्या 7 दिवसाचा
उपक्रम प्रतिवर्षाप्रमाणे चालू आहे आणि आज सेवा डॉक्टर साहेबांची होती, पन्हाळकर महाराजांची, आणि काही कारणामुळं महाराजांना येता आलं नाही म्हणून या ठिकाणी माझी उपस्थिती झालेली आहे. त्यामुळं समजून घ्या म्हणजे झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. उत्कृष्ट वातावरण ह्या ठिकाणी आहे आणि सेवेकरता घेतलेला अभंग तुकोबरायांचा 3 चरणाचा आहे. अभंगामध्ये तुकोबराय काय सांगतात याचा विचार जर केला, तुकोबराय म्हणतात, देव तिही बळे धरिला, त्यांनी देव धरला. कोणी धरला? तिही धरिला. कसा धरला? बळे धरिला. कसा धरला? सायासे धरला. कसा धरला? उपाधीचा नाश करून धरला, नाही का? कसा धरला? स्वये जनार्दन होऊन धरला. कसा धरला? पूर्वपक्षी धातू धिक्कारेले जण धरला. याला गडबड करून चालत नाही, तांतड करून चालत नाही. तुका म्हणे यासी न चले तांतडी, अनुभवे गोडी येईल कळो. देवाची जर गोडी कळायची असेल तर तिथं अनुभवाची गरज आहे. हळूहळू कळेल, साधनेनं कळेल. देव साधावा, साधावा तो देव सर्वस्वाचे साठी. देवाला प्राप्त करण्याकरता काही साधना असते, ती केल्याशिवाय देव प्राप्त होत नाही, हा भाव आहे. त्यामुळं या अभंगामध्ये तुकोबराय कोणाचं वर्णन करतात म्हणाल तर साध्याचंही स्वरूप सांगितलेलं आहे. देव देव या रूपात साध्य प्राप्त करायचं आहे. साधनाचंही वर्णन केलं आहे. कसा धरला? बळे धरला, सायासी धरला, उपाधीचा नाश करून धरला. आणि साधकाचंही वर्णन आहे. तो साधक कसा असतो की अनुभवानं गोडी अनुभवणार आहे. तिही शब्दानं साधकाचं वर्णन केलं. देव तिही, तिही म्हणजे त्यांनी धरिला. या अभंगाचं असं चिंतन. विठ्ठल 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 देव धरला. देव अगोदर धरला जातो का? अगोदर त्याच्याबद्दल थोडं कळालं जातं. अगोदर थोडं का असताना त्याच्याबद्दल काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. बिना ज्ञानाचं देवाच्या प्राप्तीचा विषय कोण करेल का महाराज? नाही करणार. म्हणजे जिज्ञासा व्हायची असेल तर सामान्य रूपातलं ज्ञान, जिज्ञासा व्हायचं असेल तर संदिग्ध साध्य पाहिजे आणि प्रयोजनयुक्त साध्य पाहिजे. त्यावेळी जिज्ञासा अंतःकरणामध्ये प्रतिपादित होते, विचार होतो, त्या दिशेनं प्रवास होतो, विचार होतो. म्हणजे देव धरण्याकरता आपण सगळेच निघालो आहोत. धरणं म्हणजे काय तर त्याला अनुभवणं आहे. धरणं म्हणजे त्याची प्राप्ती करणं आहे, नाही का? मग त्या दिशेनं प्रत्येकाचा प्रवास आहे. फक्त आपण काही लोक त्याला सुख म्हणतील, काही लोक त्याला देव म्हणतील, काही लोक त्याला काय म्हणतील? सुख म्हणतील. पण तो प्राप्त करायचा असेल तर त्याच्याकरता विषयातल्या सुखानं तो प्राप्त होत नाही, विषयाच्या प्रवृत्तीनं तो प्राप्त होत नाही. तो असा प्राप्त होतो की सुखरूप पैसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. मार्गस्त्रयो मे विख्याता मोक्ष प्राप्तो नगाधिप ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग च सत्तम. 3 प्रकारची मार्गस्थता आहे. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग. त्याच्यामध्ये ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानाशिवाय मुक्तीच नाही म्हणतात. पण भक्ती आणि कर्म जे आहे, एक भक्ती आहे साधन भक्ती आहे आणि एक ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ज्ञानोत्तर भक्ती एक आहे. आणि कर्माचं म्हणाल तर निष्काम कर्म, निष्काम उपासना, नाही का? या भावातनं साधन रूपता होते. त्यामुळं पाहायला गेलं तर काही प्रत्यक्ष कारण आहेत प्राप्तीचे आणि काही परंपरेनं कारण आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आता कोण प्रत्यक्ष आहे कोण परंपरेचं याचा विस्तार येत नाही. हे तर फक्त काय धरिला या शब्दामध्ये. शास्त्रामध्ये युक्त आणि युंजान 2 शब्द सांगितले आहेत. युक्त युंजान भेदतः, युक्त युंजान भेदत. जे स्वरूपत्वेनं मुक्त अवस्थेतले प्राप्त झालेले महात्म्य आहेत, जे नित्यमुक्त आहेत, की ज्यांना बंधन नावाची गोष्टच नाही. बंधनाची नाही ठावे मुक्त कासया म्हणावे. बंधन कुणा करताय? जो बांधला आहे त्याला मुक्तीची अपेक्षा आहे, नाही का? आणि बंधनाचं ज्ञान आहे, ते ज्ञान झाल्यानंतर मुक्तीची इच्छा करेल. पण काहींना बंधात आहोत याचं ज्ञान सुद्धा नसतं. काय वेळ आपण बंधात आहोत, नाही का? मग बंधन कुणा करता? मुक्ती कुणा करता? कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा आस्वाद. या नाव बंधू कर्माचा की कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद, अहमपणा आणि ममत्वपणा, नाही का? मुक्त होता परी बळे झाला बद्ध, हा घेऊन या छंद माझे 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 माझे, घेऊन या छंद माझे 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 माझे, हा
मुक्त होता परिमळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. अज्ञानामुळं जी आपलं नाही त्याला आपलं म्हटलं जातं. अज्ञानामुळं दुसऱ्या वस्तूलाही मी म्हटलं जातं. देहालाही लोक मी म्हणतात. या देहा ते म्हणे मी, धनपुत्र दारा माझे, पर्ये काळाचे खाजे सेनेन. देहालाच मी म्हणतो, या देहालाच मी म्हणतो. वास्तविक देह मी नाही. देह नो हे मी हे सरी उरला उरे विठ्ठल. देह जो अहमपणा आपण देहावर माझा आणि मी दोन्हीचा अध्यारोप केलेला, अपवा काय झालं, अध्यासित झालेला. आणि त्या देहाचा अध्यास असल्यामुळं काही वेळ देहाला मी म्हणून राहिलेला आहे आणि त्या बंधामध्ये प्राप्त झालेला आहे. दुसरीच वस्तू आपल्याला आपली म्हटल्यानंतर बंधन प्राप्त झाले नाही का. चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात पडल्यानंतर, पाणी हलल्यानंतर चंद्राचं प्रतिबिंब हलतं असं वाटतं नाही का. पण प्रतिबिंब हलत का हलत नाही, कारण चंद्र हलत नाही म्हणून. चंद्र जर पुढं गेला तर त्याचं प्रतिबिंबही काय होतं, पुढं जातं. पण चंद्र हल्ल्यासारखा, प्रतिबिंब हल्ल्यासारखं वाटायला लागतं. केव्हा वाटतं, जेव्हा वारं येतं आणि पाणी हलायला लागतं. प्रतिबिंब हल्ल्यासारखं वाटतं. तसं असणारं तत्व जे आहे ते प्रतिबिंब बिंबरूप आहे. फक्त भेदाला संपवलं, मिथ्यात्वानं प्रतितीला येणारा भेद संपला तर प्रतिबिंब बिंबच आहे नाही का. मित वासुदेव तत्वता कळो येईल विचारी, कळो येईल आहे ठाऊक भाग्या संता. वासुदेव करितो नाही दुरानिक मागू जागा. वासुदेव तत्वता मी देव आहे. तत्वता मी देव आहे, अनुभवाच्या दृष्टीनं देव आहे. मग देव तीही बळे धरीला हे कशा करता. तत्वता आपण देवच आहोत. मग बळे धरीला, सायासे धरीला, उपाधीचा नाश करून धरीला. ज्यांनी प्राप्त केला त्यांनी साधना केली. हे कशा करता, साधना कोणा करता असते, साधना का असते. साधना ही नाही का, जोपर्यंत भ्रम आहे, जोपर्यंत जगद रूपत आहे, जोपर्यंत अज्ञान रूपत आहे, तोपर्यंत काय करावं लागते, साधना करून त्या अज्ञानाची निवृत्ती करावी लागते. साधनेद्वारा तिथपर्यंत पोचावं लागतं. बिना साधनेचं तिथपर्यंत पोचता येत नाही नाही का. देव जोडायचा आहे, देव प्राप्त करायचा आहे, त्याला अनुभवायचं आहे, त्याचा ओळख करून घ्यायची आहे नाही का. म्हणजे आपण हरवलोय. आईपासून मुलगा जर चुकला असेल बाजारामध्ये तर ती आई काय करते महाराज, शोध घेते. मग शोध आईकडंच असतो का मुलाकडंही असतो. आई कुठे गेले म्हणून दोन्हीकडं आहे. मुलगाही शोधायला लागला, आई शोधते. पाहायला गेलं तर मुलाचा शोध कुठं पूर्ण होतो, आईचं दर्शन झालं की मुलाचा शोध पूर्ण होतो. तोपर्यंत काय आहे, प्राप्तीची इच्छा आहे.
कधी एकदा भेटावी, कधी एकदा भेटावी अपेक्षा आहे, कधी एकदा भेटावी इच्छा आहे. मग त्या आईच्या मध्ये आणि मुलामध्ये जे अंतर पडलेलं आहे, जो मध्ये आलेला प्रतिबंध आहे, त्या प्रतिबंध निवृत्ती करता मुलाला अट्टहास करावा लागतो, नाही का? तसाच प्रवाह करायचा असेल, मुलाला कुठेही फिरायचं असेल आणि कुठंही जायचं असेल, आईपर्यंत पोचायचं नसेल आणि कुठेही जायचं असेल, तर त्या मुलाला अट्टहास करावा लागत नाही, प्रवाहाप्रमाणे कुठेही जाऊ शकतो. तसं विषयांच्या प्रवृत्तीमध्ये अट्टहास करावा लागत नाही. विषयांमधली प्रवृत्ती सहज आहे, नाही का? टी व्ही बघा म्हणून कोणाला सांगावं लागतं का? पिक्चर बघा म्हणून कोणाला सांगावं लागतं का? मोबाईल बघा म्हणून कोणाला सांगावं लागतं का? नाही का? मोबाईलमधले पण कीर्तन बघा हे सांगावं लागतं, नाही का? प्रवचन बघा हे सांगावं लागतं. पण काय सांगावं लागतं हे सगळं परमार्थ म्हणून याचसाठी केला होता अट्टहास. हा अट्टहास म्हणजे साधना, बरं का? असं तसं भेटत नाही. गडबडीत येणारं म्हणते कैसेने कसं लगेच देव भेटेल. ज्ञानोबा म्हणतात कैसेने दैवत प्रसन्न त्वरित स्थिर व्हा म्हणतात. उघार आहे निवांत शिवाय साधना करावी लागते. त्यांनी सांगितलं संतांनी साधनेचा मार्ग, या साधनेनं चला. मार्ग बरेच आहेत. नाना साधनांच्या केल्या कटपटा, जानो जाता जाणीव आड भाई माता, आनंदाची सापडली नाना साधनांच्या केल्या कटपटा. साधनांच्या कटपटा भरपूर केल्या. हो, किती साधनं शोधली, पण काय व्हायला लागलंय? जायचंय पंढरपूरला आणि बसलो मुंबईच्या गाडीत, तर पंढरपूर प्राप्त होईल काय? साधा चहा करायचा असला तर त्यामध्ये साखर आणि पावडर्स टाकावे लागेल, मीठ आणि चटणी टाकून चालत नाही. चहाची गोडी प्राप्त करायची असेल, नाही का? आजकाल फ्लेवर आलेत, फ्लेवर. पेरूचा फ्लेवर टाकला की त्यातनं वास कसला येतो? पेरूचा. आजकाल त्या गोळ्या आलेत छोट्या छोट्या, पेरू खाल्ल्याचा स्वाद येतो, नाही का? आणि दुसरी गोळी एक आहे, पान खाल्ल्याचा स्वाद येतो. गोळी कसली आहे? पानाची. ज्याचा स्वाद अनुभवायचा आहे त्याच्याकरता त्याप्रमाणे तिकडं जावं लागेल. तसा ज्याचा परमार्थ अनुभवायचा आहे, ज्याला स्वाद म्हणजे जरा पेरूचा स्वाद अनुभवायचा असेल तर पेरूचा फ्लेवर टाकला पाहिजे, नाही का? आंब्याचा स्वाद अनुभवायचा असेल तर आंब्याचा फ्लेवर गोळीमध्ये टाकला पाहिजे ना, त्यावेळेस त्यांचा स्वाद येईल ना. तसंच आहे साधनांचं. देव साधायचा असेल तर देव ज्यामुळं साधला जात नाही, ज्याच्यामुळं देव कळत नाही, ज्याच्यामुळं देव अनुभवला जात नाही, त्या साधनांचं अवलंबन करावं लागेल, नाही का? आणि मग त्याकरता संत साधना सांगतात आपल्याला. बऱ्याच प्रकारे स्वतः तसं वागून साधना सांगतात आणि बोध करून साधना सांगतात, नाही का? हा बोध कुणाला असतो महाराज? अंधापुढे दीप खरासी चंदन सर्पा दुग्ध पान करू नये. पण ज्याला प्राप्तीची इच्छा आहे, विवेक प्राप्त झालेला आहे, कळालंय की विषयात सुख नाही, कळालंय अन्य विषयामध्ये कितीही प्रवृत्ती असली तर ते सुखाचं साधन नाही, स्वर्गाचं सुख जरी असलं तरी ते सुद्धा क्षणिक आहे,
कारण जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत सुख प्राप्त आहे. पुण्य संपलं की मग तर या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येवलागती माघारे मृत्यूलोका. तिथलंही सुख कळालंय, हा कळणं गरजेचं आहे. बघा, जीवनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कळालं पाहिजे. काय कळालं पाहिजे? विवेक कळाला पाहिजे. सद आणि असदाचा भाव, सदासद विलक्षण अनिर्वचनीय असणारी, नाही का, बाद योग्य असणारी अविद्या, ती निवृत्त झाल्याशिवाय अनिर्वचनीय असणारं ब्रह्म प्राप्त होत नाही, है ना. अनिर्वचनीय अविद्येची निवृत्ती कशानं होते? ती अविद्या कशी आहे म्हणाल? अविद्येचं स्वरूप काय आहे म्हणाल? सन्नापी असन्नापी उभयात्मिकाणो, भिन्नापी अभिन्नापी उभयात्मिकाणो, नाही का. सन्नापी असन्नापी उभयात्मिकाणो. तिचं वर्णन करताना म्हटले काय आहे? ज्ञानविरोधी, ज्ञानाच्या विरोधी. आणि अशा अविद्येमुळं प्रतिबंधता प्राप्त झालेली आपल्या आपल्या स्वरूपाचं ज्ञान होत नाही. तेव्हा कळालं पाहिजे सद काय, असद काय, खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, नित्य काय, अनित्य काय, हा विचार करण्यानं कळतं बरं का. विचारोणी अहंकार सांडीचे ते तर आहेच, पण विचार करावा लागेल. सदा विचारेत तस्मा जीवो ब्रह्म परात्मन. जीव काय, ब्रह्म काय, परात्मा काय, नाही का. संत का कोणत्या विषयाबद्दल बोलतायत, कोणाला जाणायला सांगतायत, काय जाणायला सांगतायत, नाही का. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सागा हा दाविला जगदामा. सांभाळी सांभाळी आपली देव सत्य आहेत, त्रिवार सत्य आहेत. त्रिवार सत्यता आहे त्याला. तो आहेच, कायमच आहे, त्याच्यामध्ये नाही हा शब्द नाही, नाही का. नत्वे वाहम जातुनासम नत्वम नेमे जने दीपा नचैवम न भविष्याम सर्वे वयमतः परम. पहिलंही आहे, आत्ताही आहे, पुढेही असणार. त्रिकालाबाध्यत्वम सत्यत्वम ध्वंस भिन्नत्वे सती ध्वंसा प्रदियुगत्वम नित्यत्वम. नित्याची व्याख्या आहे, नाही का. सत्य आहे, नित्य आहे, व्यापक आहे. सद चिद आनंद आणि अद्वय याच्यामध्ये सद आणि चिदला असद आणि जडानं झाकलेलं आहे, नाही का. आणि आनंद आणि अद्वैला कोणी झाकले? दुःख आणि द्वैतानं झाकले, आवरण झालेलं आहे दोन. आणि त्यामुळे जगदरूपामध्ये ही झालेला भाव प्रतितीचा आहे. त्यातलं जाणायचं तत्व काय आहे? सोनं जाणलं, अलंकारातलं सोनं जाणलं तर अलंकारात कितीही भेद झाला तर आता काय फरक पडत? कळालं सोनपणा. सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे, तेवी न वेचिता जगभणी अंगे जया. जगदरूपानं प्रतिवेळे जाणायचा व्यवहार आहे. पण त्या जाणण्याकरता जी साधना करावी लागते
त्या जाणण्याकरता पहिल्यांदा अध्यास झालेला आहे. आपल्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अहंता आणि ममता ह्या भावातनं जात असताना पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जड बळे धरिला सायासे धरिला करोनियाणा शौपादिसा धरिला. बळ केलं. कोणतं बळ केलं महाराज? नाही का, ताकद वापरली काय? बळ म्हणजे काय? आपण व्यवहारामध्ये बळ म्हणजे पैलवानाद्वारा ताकद दाखवली जाते. ताकद वापरली म्हणजे बळ केलं का? तर नाही म्हणतात. भक्तीच्या माध्यमातून जाताना एक बळ करावं लागतं, नाही का? ते बळ कोणतं असेल? भक्तीच्या माध्यमातून भावबळे आकळे हे रविना कळे करतळी आवळे तैसा सहारी करतळी आवळे तैसा हरी करतळी आवळे तैसा हरी भक्तीच्या माध्यमातून जायचं असेल तर भावाचं बळ. भावबळे आकळे जरा थाप टाक. एरवी नाकळे. ज्ञानाच्या माध्यमातून जायचं असेल तर एक बळ लागतं, विवेक वैराग्य, नाही का? परमपद बळ वैराग्य. विवेक पाहिजे हातामध्ये आणि विवेकामुळे प्राप्त होणारं वैराग्य हातामध्ये पाहिजे. मग अधिकारी नाही का? अधिकारी असेल तर बोध कळतो, अधिकाऱ्याशिवाय बोध कळत नाही. ज्याच्यात विवेक नाही आहे किंवा विवेकानंतर प्राप्त होणारं वैराग्य नसेल. किती दृढ वैराग्य पाहिजे, नाही का? किती पाहिजे? न फिरे माघारी. सहज अवस्थेमधलं वैराग्य, नाही का? नाही मी फिरणार नाही म्हणून अट्टहासाने केलेलं नव्हे. मागं फिरणार नाही म्हणजे परमात्म्याच्या दिशेनं पाऊल टाकले, आता मागं फिरणार नाही हा भाव जर असेल, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे. दोन प्रकार आहेत. एक आहे की सहज अवस्थेमध्ये आता मागं फिरू वाटत नाही, त्याला पाहिल्यामुळं त्याचा अनुभव आला, खऱ्याचं तत्व कळालं तर बाकीच्या बद्दलचा, नाही का, त्या तत्वाचा अनुभव आला. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लिहिले गे. एवढी गोडी कळाली तर मग सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, लेणे राजांसे पाणी काय. सिद्धी काय आपल्याला पिसं लावेल काय? व्यवहारातले विषय आपल्याला पिसं लावतील काय? विषय आपल्याला पिसे लावतील काय? नाही लावणार. का? कारण राजहंस पक्षी पाणी पितो का दूध पितो? राजहंस पक्षी काय पितो? दूध पितो, पाणी पित नाही आहे. म्हणजे दूध आणि पाणी वेगळं करून त्यातलं दूध तेवढं पितो. तसा ज्यांना अलौकिक अनुभूतीचा मार्ग कळाला आहे, परमार्थिक चिंतनाचा अनुभव आलेला आहे, ते आता विषयाकडे प्रवृत्त होत नाहीत, विषयाकडं मागं वळत नाहीत. हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे.
देवाच्या जवळ बसलो म्हटले आता वळायचं नाही, कारण ते सुख जे प्राप्त झालं ना, या सुखाचा अनुभव जो आहे त्या सुखाच्या पुढं बाकी सगळे विषय सुख बापुडे ते क्षीण शब्द आहे. म्हणून वैराग्याचं बळ आलं, विवेक वैराग्याचं बळ प्राप्त आहे. म्हणून संतांना आपल्याबद्दल कळवळा का आहे, कारण बुडते हे जन न देख वेडोळा, येतो कळवळा म्हणून. कळवळा एवढ्या करता येतो कारण त्यांना सत्यतत्वाचं ज्ञान आहे आणि असताच्या दिशेनं प्रवास करणारा जो भाव आहे, जडाच्या दिशेनं प्रवास करणारा, हा भावापासून वाचवण्याकरता संत येतात या जगतामध्ये. मग ते दिसतात प्रतिदिला कुणाला येतात, त्यांचं दर्शन कुणाला होतं, ज्याची साधना उत्कृष्ट अवस्थेला जाते. सत्कर्म प्रिपाका ते करुणा आणि प्राप्य तीर्थृषा विश्राम्यंत्यता सुखम. पुण्य फळलं की पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ससा झालो सन्मुख तसे कैसा संत चरणी पावलो. संत पुण्यानं भेटतात. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. विवेक व्हायचा असला तर पुन्हा 3 गोष्टी लागतील. एक म्हणले पुण्य तर असावं लागेल, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. विवेक व्हायचं असेल तर काय लागेल, पुण्य लागेल. विवेक आपल्याकडे काहीतरी मागले, अनेक पुण्य पाहिजे ना. बिना पुण्याचं परमार्थक चिंतन होऊ शकेल का महाराज? बिना पुण्याचं संतांचं दर्शन होईल का? बिना पुण्याचं सत्प्रवृत्ती होईल का? कारण सत्वात संजायते ज्ञानम. सत्वानं ज्ञान होतं आणि सत्वाची उत्पत्ती पुण्यानं होते असं वर्णन करतात, नाही का? सात्विके पुण्य उत्पत्ती पापोत्पत्तीश्च राजसे. सात्विक वृत्तीमुळं पुण्याचा उद्भव आहे आणि पुण्यामुळं सात्विक वृत्ती उद्भूत आहे, बरं का? सात्विक वृत्ती पुण्यच तयार करते आणि पुण्यामुळं सात्विक वृत्ती तयार. सात्विक वृत्ती व्हायला सुद्धा पुण्य लागतं आणि पुण्य आपलं कुठेतरी फळाला आलं की सत्ववृत्ती जागृत होते. सत्विक माणूसच परमार्थाच्या योग्यतेचं वर्णन केलेलं आहे. तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ. परमार्थामध्ये सत्वगुणाची वृद्धी व्हायला पाहिजे. अंतकरण वृत्तीनं सत्वाची भावता धारण केली तर ज्ञानाचा उदय होतो. कारण ज्ञान प्रगट व्हायचं असेल तर सत्वगुण लागतो. चंचल वृत्तीवाल्याला ज्ञानाची उद्भवता कशी होईल? आणि चंचल वृत्तीचा रजगुणाचा परिणाम आहे. कामेश क्रोधेश रजगुणो समुद्भवा महाशणो महापापमा विद्येने मैवेरणम, नाही का? धूमेना बृहतर वन्य येतो दर्शो मलेनेचो येतो ब्लेना व्रतो गर्भसता तेने दमाव्रतम. प्रवृत्त विषय जो आहे, प्रवृत्तीपरक्त आहे. काम क्रोध लोभता अंतकरण वृत्तीनं जर धारण केली असेल तर तिथं सत्वगुणाची वृद्धी कशी होईल? ती रजगुणाची आहे. कारण गीताजीमध्ये सांगितले 14व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात गुणातीत त्रिगुणातीत, नाही का? अध्यायाचं नावच आहे गुणत्रय विभाग योग. मग गुणातीत असणारा एक तो भाव असतो, पण सत्वगुण वृद्धिगत झालेल्याचा एक भाव असतो. रजगुण वाढला असेल अंतकरणामध्ये तर रजगुणाचा असणाराचा वृत्ती कशी असते हे सांगितलेलं आहे. रजगुणवाल्याची वृत्ती प्रवृत्तीपरक आहे, तमोगुणवाल्याची परक मोहपरक आहे आणि सत्वगुणवाल्याची वृत्ती वाढली तर प्रकाश आहे, ज्ञान आहे. अंतकरण निर्मळ झाल्याशिवाय परमार्थिक चिंतनाचा भाव तयार होईल का महाराज? म्हणून भगवत दिशेनं प्रवास व्हायचा असेल तर बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, नाही का? जन्मो जन्मी बहु पुण्य केले, जन्मो जन्मी बहु पुण्य केले, जन्मो जन्मी बहु पुण्य
मनोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. काहीतरी पुण्य केल्याशिवाय सत्वोत्पत्ती होईल का महाराज? सत्वगुणाची वृद्धी झाली. ओळखायचं कसं? ज्याला परमार्थिक चिंतनता होते, भक्ती करण्याची इच्छा व्हायला लागली, सत्वगुण वाढलेला आपल्या अंतकरणातला म्हणायचं. सत्वगुणाचा प्रभाव आहे तो रज आणि तमगुणाला काय करतो? त्या रज आणि तमगुणावरती आवरण करतो सत्वगुण, आणि त्यामुळे रज तमगुण प्रवृत्त होत नाहीत सत्वगुणाची वृद्धी झाली तर. जेव्हा रजगुण अधिक होतो, रजगुण अंतकरणवृत्तीमध्ये, त्यावेळेस सत्व आणि तमाला काय करतो? आवृत करतो. तमोगुण अधिक होतो त्यावेळेस सत्व आणि रजाला आवृत करतो. पण सत्वगुणाची वृद्धी झाली. तुका म्हणे कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देव. सत्वगुण काय आहे तर निर्मळ आहे, शुद्ध आहे, सात्विकपणाचा भाव आहे. पण एक ठिकाणी वर्णन आहे, गुणातीत अवस्था व्हायला पाहिजे. सत्वगुण जरी असला तरी बेडी ती बेडीच आहे, मग सोन्याची असो नाही तरी काय वर्णन आहे? तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशकम नामयम सुखसंगेन मदनाती ज्ञानसंगेन चाणक. सुखानं बांधतो, ज्ञानानं बांधतो. ज्ञानरूपता प्रस्तुत आहे. ज्ञानानं बांधतो, सुखानं बांधतो, सुखसंगेन मदनाती ज्ञानसंगेन चाणघ. नाही का? म्हणजे बेडी ती बेडी सोन्याची असो नाही तरी लोखंडाची. पण उत्कृष्ट रूपता आहे. बांधतो खरा तो, पण तो कसा? सुख आणि ज्ञान. तो काय करतो? भले बाकीच्यांपेक्षा उत्कृष्ट आहे तो. मुक्तीच्या दिशेला मार्गाला तर लावतो. 3 आहेत, 3 जण दरोडेखोर. जंगलामधनं एक निघाला होता आणि जात असताना लुटलं त्याला. म्हणजे काय केलं? त्याच्याकडे सोनं दागिनं काय असेल ते काढून घेतलं. एक जण म्हटलं याला मारून टाकू आपण, बाहेर गेला तर आपलं नाव सांगेल, नाही का? दुसरा म्हटलं ह्याला मारायला नको, जरासं थोडंसं मार देऊ, जरा भीती दाखवू आणि याला सोडून देऊ. तिसरा म्हटला नको नको, आपलं ह्याचं सगळं सोनं पैसा लुबाडलेला आहे, आपण ह्याला नेऊन सोडून येऊ म्हटले रस्त्याकडे. त्यानं काय केलं? आला, रस्ता होता, त्या रस्त्याला दाखवलं, ह्या रस्त्यानं गेलास तर तू ठिकाणावर तुझ्या पोचशील, जा. उत्कृष्ट कोण आहे महाराज? नाही का? पहिल्यानं काय सांगितलं? ह्याला मारूया आपण. दुसरा काय म्हटला? भीती दाखवून सोडूया. आणि तिसरा काय म्हटला? त्यानं तर सोडायला आला तिसरा. पण तुम्हाला सांगू का, तिसरा उत्कृष्ट आहे. तिसरा त्या मार्गाला मार्गस्थ करतो, त्या मार्गाची क्रमणा करायला लावतो, भाग पाडतो. पण तिघही दरोडेखोरच आहेत. अर्थ कळाला का? तसं हे गुणातीत अवस्थेमध्ये जाण्याकरता अर्जुन भगवंताला प्रश्न करतात, कैर्लिंगे स्त्रीगुणानेताना तितो भवती प्रभो किमाचार कथम चेतान स्त्रीगुणानती वर्तते. 3 गुणांच्या अतीत झालेला महात्मा नेमका असतो कसा? कारण गुण हे म्हटलं की माया आली, अविद्या आली. दैवी एषा गुणमयी मम माया द्वत्तया मामेव प्रपदन्ते माया मेताम तरन्ति. गुणमयी माया आहे. माया कशी आहे महाराज? गुणवाली आहे, त्रिगुणात्मिका. त्रिवीर गुणे मयेर्भावे एभी सर्वमिदम जगत मोहितम ना विजाळाती मामेभ्य प्रमव्यम. म्हणले स्वरूपाला न जाणण्याचं कारण गुणानं आच्छादित असणारे, गुणांचा भाव असणारे. त्यामुळे गुणातीत अवस्थेला जाण्याकरताची साधना करावी लागते. अर्थ आहे की सत्वगुणाची वृद्धी झाल्यानंतर विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षु साधनता प्राप्त करावी लागेल. साधन चतुर्थे संपन्न, शांतोदांत अधिकारी, नाही का? प्रशांत चित्ताय प्रणीय दोषाय, नाही का? ज्याचं चित्त प्रशांत झालेले, ज्याचे दोष कल्मश निघून गेलेले आहेत, नाही का? गुणान्विताय अनुगताय सर्वता. गुणान्वित झालेलं आहे, अनुगताय सर्वत झालेलं आहे. प्रदेयमेतत् सततम मुमुक्षवे. अशा मुमुक्षुला ज्ञान देण्याकरता गुरु उपदेश त्याला करतात ना ज्ञानाचा. तो अधिकार संपन्न असणारा महात्मा समित पाणी सोत्रियम ब्रह्मनिष्ठ गुरुमुपसृजेत. त्याच्याकरता त्यानं बळ धारण केलं आणि नंतर गुरूंच्या जवळ केल्यानंतर गुरूंचा बोध ऐकला. काय ऐकला? नाही का? कोण आहेस ते कळालं. गुरूंनी मार्ग दाखवला, नाही का? कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आडळ, कृष्णांजन एक मेरा दुःख गेले मार्ग दाविला सोज्वळ श्री गुरु निवृत्ती
देवी वारो देवी वारो विठ्ठल दिनांचा जो वापर धर्म जागो सदैवा डोळा घालिता आडळ कृष्णांजन डोळ्यामध्ये घातलं. तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पड. पण कोणाचं? गुरुवर विश्वास असणाऱ्याच बरं का. कोणाचं गेलं? ती साधनेनं युक्त असणारा पहिला आलेला आहे ना, त्याच्याकरताचा बोध आहे. पण बोध झालेला आहे. 10 लोक नदीच्या पलीकडे गेले. कथा आपण बऱ्याच जणांनी ऐकलेलं आहे बऱ्याच वेळ, नाही का. 10 लोक नदीच्या पलीकडे गेले. पलीकडे गेल्यानंतर मोजायला लागले. म्हटले आपण बरोबर आलोय का नाही बघूया जरासं. आणि मोजत असताना 1 2 3 4 9च भरायला लागले. 10वा गेला कुठं. पुन्हा दुसऱ्यानं मोजलं 1 2 3 4 9च. 10वा गेला कुठं. 10व्याच्या वियोगानं दुःखित झाले. एवढे दुःखित झाले की आत्यंतिक दुःख आहे. त्याच्या घरात जाऊन सांगायचं काय. आत्यंतिक दुःख शब्द लक्षात घ्या. आत्यंतिक दुःख म्हणजे सुखाचं पुढं दिसणंही नाही, सुख नाहीच दिसत. वाटसरू जात होता. त्या वाटसरूनं बघितलं हे रडायला लागलेले आहेत. वाटसरूला दया आली. नाहीतर तसे वाटसरू गडबडीत काय काय जात असतात. कारण कोणाचा उद्धार करावा काहींना इच्छा नसते. आपलं आपलं कर्म आपलं आपल्याबरोबर आपण. पण जो दुःखात आहे, पीडित आहे, त्याला उपकार रूपात येतात. ते येते उपकारासाठी आले घरजा विकुंठी. कारण ते साधनेद्वारा प्राप्त असणारी साधना जर साधकाची उत्कृष्ट झाली तर त्यांना संतांचं दर्शन होतं. वास्तविक संत कोणत्या उपाधीला घेऊन तर अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा करुणा. अमूर्त असणारी रूपता मूर्त रूपात प्रतीतीला येते. फक्त साधकाची उत्कृष्ट अवस्था झाली की तो बोध कळण्याकरता माध्यम लागतं. त्या माध्यमाद्वारा ते पुढे येतात, नाही का. काय लागतं? माध्यम लागतं. कारण कितीही मोठी साधना करा, कृपेशिवाय फळ नाहीच. कृपेशिवाय फळ नाही. किती मोठी साधना करा, कितीही झाडं लावली, त्याला पाणी घातलं, त्याला कुंपण केलं, सूर्यप्रकाश दिला, खतपाणी कुठला काय रोग वगैरे येऊ नये म्हणून त्याची जोपासना केली, असं झाडं वाढवली, वन तयार केलं आणि ते वन वाढलं. पण ते वन अजून एका गोष्टीची वाट बघतंय. वसंत ऋतूची वाट बघतंय. कोणाची वाट बघतंय? वसंत. कारण उपाय रूपी वनाचे सद्गुरू हे वसंत आहेत. उपाय वन वसंतू आज्ञेचा आहे वतंतू. अमूर्तची परिमूर्तू. कारण उपाय रूपी वनाचे सद्गुरू वसंत आहेत. वसंत आला रे आला की बहर आला म्हणून समजा. तसा साधक परिपूर्ण तयार झालेला आहे, अवस्थेमध्ये आहे. आता बोध झाला की काय, बोधाला जास्त वेळ लागत नाही. बोध करणं वेगळं आणि बोध होणं वेगळं. बोध करतात पण बोध होईलच सगळ्यांना असं म्हणता येत. मग ते जे वाटसरू आहेत ते थांबले. म्हणजे 10 लोक काय नेमकं का रडायला आलं, काय दुःख आहे.
दुःखाला जाणून घेतात. म्हणले असं आहे की रडण्याचं कारण आणि दुःखाचं कारण आहे की 10 लोक पलीकडे आलो पण 9च भरायला लागले. 10वा गेला कुठं कळेना, नाही का. मग त्यांनी सांगितलं बाबा मोजा. मग मोजायला सुरुवात केली. मोजायला सुरुवात केल्यावर वाटसरूंच्या लक्षात आलं ते वाटसरू सामान्य नाहीत, उत्कृष्ट अवस्थेचे आहेत, आहे ना. त्यांनी लक्ष पूर्ण होतं वाटसरूंचं. मोजायला सुरुवात केली. मोजताना कळालं की हे पुढल्याला मोजताय, स्वतःला मोजत नाही. वाटसरूंना 10वा सापडला, मोजणाऱ्यांना सापडला नाही. मग दुःख जाईल का? वाटसरूंना 10वा कळालाय. 10वा वाटसरूंना कळालाय आणि तो कळालेल्याचा बोध करायचा आहे. कळालेला आहे. दुःख निवृत्त वाटसरूंना पण दुःख वाटलं असेल की पहिल्यांदा जेव्हा आले आणि हे लोक रडायला लागले त्यांनी 10वा कुठेतरी हरवलाय हे वाटसरूंना कळालं. वाटसरूंनाही दुःख झालं असेल ना. हे लौकिकातले वाटसरूंना दुःख होईल, पण अलौकिक असणाऱ्या महात्मे नित्यमुक्त आहेत त्यांना काय दुःख व्हायचे, कारण त्यांना माहीत आहे हे दुःखाला अहम्ममुळे चिकटून आहेत. त्यांचा अहम्महम संपून त्यांना स्वरूपाचं ज्ञान करून द्यायला पाहिजे. त्यामुळे ते मुक्तच अवस्थेतले महात्मे आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच व्हावे वर्ताय, नाही का. मग बोध केला. कोणी बोध केला? 10व्याचा बोध करून दिला. म्हणजे 10वा सापडला. काय शब्द वापरलाय बघा, 10वा सापडला. 10वा सापडला म्हणून कळाल्या 100%चं दुःख कितीवर आलं? टक्केवारीमध्ये मोजायचं म्हटलं तर सांगा. 100%चं दुःख किती टक्केवर आलं असेल? 10वा सापडलाय, 10वा आहे एवढं कळालं तरी कितीवर आलं सांगा? आलं का नाही? कमी आलं का नाही? हां, यांना सापडलाय वाटतं म्हणजे पुढं कुठेतरी वाहून गेला असेल, एखाद्या कुठेतरी अडकला असेल, ते बरं एक त्याला वाचवता येईल. हां सांगा, कुठे आहेस सांगा. म्हणजे 10वा तू आहेस. 10वा सापडला हे झालं परोक्ष ज्ञान. 10वा आहे हे कळालं परोक्ष ज्ञान, आणि 10वा तू आहेस हे कळालं अपरोक्ष ज्ञान. 10वा कळालं आहे हे परोक्ष ज्ञान आणि 10वा तू आहे हे कळालं अपरोक्ष ज्ञान, पण अजून दृढ नाही आहे. तो म्हणतोय 10वा मी आहे. मगाच्यानं 4 वेळ मोजलं. किती वेळ मोजलं? 4 वेळ 5 वेळ मोजलं. प्रत्येक जण मोजायला लागले तरी 10वा सापडला. तुम्ही कसं म्हणताय 10वा मी आहे? मोजणाऱ्या म्हणा 10वा तू आहेस, मोजून बघ. आणि मग मोजायला सुरुवात केली ना. मोजता मोजता आपल्याकडे हात आला आणि कळालं 10वा मी आहे. सापडला. हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून ऐकावे वाणावे तेची सदा. 10वा सापडला. दृढ अपरोक्ष ज्ञान, तिथं अनुभूती, आत्यंतिक दुःख निवृत्ती. 10वा मिळाला. शब्द बघा. पहिल्यांदा परोक्ष ज्ञानानं असत्वापादकावरून निवृत्त झालं म्हणजे अजिबातच नव्हता, त्याच्यापेक्षा आहे बरं आहे. दुसरे अपरोक्ष ज्ञानानं आभाणापादक निवृत्ती झाली, भान झालं, नाही का. आणि तिसरं जे अनानंदापादक आवरण होतं ना, ती कशानं झालं तर दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानानं. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. मीच तो आहे हे कळालं. बघा शब्द कसे आहेत. मीच ते आहे हे कळालं. परतोणी पाठीमोरा ठाके, आपण याते आपण देखे, आणि देखत खेव ओळखे म्हणे तत्व ते मी, तेच मी आहे. कळालं. तो बोध कळाला संतांच्या द्वारा. म्हणून परोक्ष ज्ञानाद्वारा अस्थिपणाचा भाव आहे, अपरोक्ष ज्ञानाप्रमाणे ज्ञानपणाचा भाव आहे, आणि दृढप्रोक्षपणामुळं आनंदपणाचा भान आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या क्रमानं अनुभूतीपर्यंत द्यायचं काम केलं. आणि मग हे शब्द आहेत कृष्णांजन एक वेळा, नाही का. त्याच्या अगोदर काय होतं? आंधळ्या पांगोळ्याचा एक विठोबा दाता. आंधळा पांगळा म्हणजे काय? आंधळा म्हणजे दृष्टी नाही आहे, पांगळा म्हणजे त्याच्यापर्यंत इंद्रियांचा, नाही का. काय नाही म्हणतात, जास्ती नाही पंख पाय तेने करावे ते काय. पंख पाय नाहीत म्हणजे काय? साधनांचा अभाव आहे. कशाचा अभाव आहे? साधनांचा. आणि त्या साधनेकरता विवेकाधिक साधना करणं याचं नाव बळ केलं ज्ञानाच्या दृष्टीनं. आणि मग काय झालं बघा. बोधक्रम कसा सांगत होतो? पहिलं परोक्ष ज्ञान, नंतर अपरोक्ष ज्ञान. आणि मग जेव्हा अपरोक्ष ज्ञान होऊनही अजून संशय विपर्याय आहेत, म्हणून श्रवण मनन निधिध्यासन करावं लागलं. तत्वम पदार्थ संशोधन ही साधना करावी लागली. याला म्हणतात सायास. देवतीही बळे धरिला सायासे. आणि मग उपाधीचा नाश करून या नाश उपाधीचा. उपाधीचा नाश करणं म्हणजे काय?
नाश करणं म्हणजे नाही का, लोक म्हणतात नाश, त्रिकाला बाधितता असेल तर त्याचा नाश कसा होईल? ज्याची उत्पत्ती आहे त्याचा नाश होतो. यद उत्पते तद नश्यते, यद उत्पद्यते तद नश्यते. पण तिन्ही काळात जी नाही, दोरीचं ज्ञान झाल्यावर सर्प तिन्ही काळात नाही हे कळालं. किती काळात नाही? तिन्ही काळात नाही. दोरीचं ज्ञान झाल्या झाल्या सर्प तिन्ही काळात नाही कळालं. पण होत नाही तोपर्यंत सर्प ही प्रतीती. आणि जी प्रतीती सर्प ही आहे ती पुन्हाही त्या रस्त्यानं जात असताना इथं बघितला होता नाही का. पूर्वपूर्व संस्कार उत्तर उत्तर अध्यासाला कारण असतात. पूर्वपूर्व संस्कार, पहिले संस्कार होते तेच दुसऱ्या अध्यासाला कारण झाले. म्हणजे काय, पहिलं तिथं भीती होती, आता जाताना ही भीतीच आहे, पुन्हाही गेलं तरी भीतीच आहे. जोपर्यंत दोरीचं ज्ञान होत नाही तोपर्यंत भीती कायम आहे. असं बघितलं होतं, लांबडं बघितलं होतं. एक जण एका गलीतनं पळायला लागला आणि अचानक दोरीवर पाय पडला. दररोजचा प्रवास त्याचा तिथनं जाण्याचा चालत जात होता आणि अचानक रात्रीच्या वेळी दोरीवर पाय पडला आणि साप असं वाटलं आणि पळाला. असा पळाला की तापच भरला त्याला. 8 दिवस त्या गलीतनं आला नाही. गावाला येडा घालून येत होतं पण त्या गलीतनं जात नव्हतं, कारण त्याला काय कळालं होतं? साप आहे. एक जण म्हटलं, अरे तुझा शॉर्टकट रस्ता होता, दररोज असं शॉर्टकटनं जात होतं, आजकाल कुठं दिसत नाही. म्हटलं गावाला येडा घालून येतो पण मधनं जाणार नाही. का बाबा? म्हटले असं लांबडं होतं, असं टणक होतं, असं जाड होतं. म्हटले नाही का, होतं सर्प. म्हटले सर्प वाट. तो म्हटला तुला कधी वाटलं बाबा? त्याला तारीख डेट विचारली, वेळ विचारले. म्हटलं तुला जसं वाटलं ना तसं मला पण वाटलं. माझा पण पाय पडला होता, पण माझा पाय पडला होता, मी जरा पुढे गेलो आणि मागं टॉर्च लावून मोबाईलची बघितलं तर नव्हतं. म्हटले तुला जे वाटत होतं ते मलाही वाटत होतं, पण टॉर्चनं बघितल्यावर ते नव्हतं. म्हटले होती काय दोरी, कळवून घेतलं म्हणून फेरा चुकला, नाहीतर मी पण गोल फेरा घालूनच येणार होतो. कळवून घेतलं, चुकली या वर्म फेरा पडे. वर्म चुकलो, कळवून घ्यायचा प्रयत्नच केला नाही. तसं नाही का, ओळखा रे हरी, ओळखा रे वस्तू, सांडा रे कल्पना. 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 हा नका आडराणा गाऊ धणी, नका आडराणा गाऊ धणी, नका आडराणा गाऊ धणी. हरिमुखी गाता हर परिचिता. हरिमुखी गाता हर परिचिता. हरिमुखी गाता ओळखायला पाहिजे, वस्तू ओळखायला. आणि ओळखीला हरी, साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैस. म्हणून ओळखीला हरी, धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धीचे. ओळखायला पाहिजे. ओळखीचे निसरसे, सुखाच्या साम्राज्य बैसे. एकदा का स्वरूपाच्याला धरून स्पर्श करून स्थिर असलं तर बाकी कुठलाही विषय व्यतीत करत नाही आपल्याला. फक्त स्वरूपाला धरून पाहिजे. एकदा का ते ज्ञान झालं, यद ज्ञात्वा ज्ञेय भूयन्य ज्ञातव्य मौशिष्यते. आता जाणल्यावर काय जाणायचा विषय शिल्लक राहिला का? नाही आहे. जाणलं की काही जाणायचं शिल्लक राहिलं नाही. यम लब्ध्वा चाप्रम लाभ म्हणणे ते ना अधिगमतत. लाभ मिळाला तर अनुभवाच्या ठिकाणी आता बदल नाही, परिवर्तन नाही. म्हणून राहिरे निश्चळ न करी, नाही का, राहिरे निश्चळ लागोणे दी मळ ममतेचा. निश्चळाला धरायचं. निश्चळाचं ज्ञान झालं, आहोतच निश्चळ.
पण आहोत त्याचंच ज्ञान होणं गरजेचं आहे. ते बऱ्याच ठिकाणी उदाहरण दिलं जातं वेदांत चिंतनामध्ये की आहे वाघ, पण वाघ असं त्याला वाटत नाही, कळत नाही, मी वाघ आहे असं कळत नाही. ते उदाहरण दिलं जातं. मग तो कळपात पडलेला असतो नाही का, मग त्याला जाणीव करून दिले, तू कोण आहेस बाबा. तसा बोध करतात संत महात्मे. आपल्या स्वरूपाला ओळखा, वस्तूला ओळखा, ज्ञान करून घ्या. एक हरी आत्मा जीव शिव समावाया तो दुर्गमान घाली मन. एकच हरी, जीव शिव दोन्ही रूपामध्ये प्रतिमान आहे. ते तत्व एकच आहे. विषयामध्ये प्रतीतीला येणारा विषयानंद असेल तर सुषुप्तीमध्ये स्वप्नामध्ये येणारा प्रतीतीला येणारा वासनानंद असेल तर सुषुप्तीमध्ये प्रतीतीला येणारा आनंद योगानंद असेल. योगानंद शब्द काय बघा, वासनाच आहे ना. स्वप्नामध्ये काय आहे, संस्कारांद्वारा प्राप्त असणारी वासनानंद आहे. विषयानंद, वासनानंद, योगानंद, विद्यानंद, ब्रह्मानंद नाही का. उपाधी भेदानं भेद झाले, वास्तविक आनंद एकरूपत्व. उपाधी भेदानं भेद आहे, पण विषयातनं सुख घ्यायचं का नाही, कारण विषय वाटताना सुखरूप वाटतात पण दुःखाचं कारण असतात. पण तो सुख नित्य वाटायचं, परमार्थिक चिंतनाचं वाटायचं असेल. विषयाचे सुख नको नको म्हणा, पाहत्या रावणा काय झाले म्हणून विषयाचे सुख नको नको म्हणा. इंद्रा पडली भगे म्हणून विषयाचे सुख नको नको म्हणा. वाली प्राण गेला रामबाणे म्हणून विषयाचे सुख नको नको म्हणा. कारणं सांगितली विषयातलं सुख का नको, क्षणिक आहे म्हणून ते घटतं आहे. एकच आहे, उपाधी भेदानं प्रतिमान विविधता आहे. पण कोणत्या उपाधीद्वारा प्राप्त करायचं आहे तर निरुपाधिक अवस्थेनं प्राप्त करायचं आहे. तर उपाधीचा नाश करून अनुभूतीपर्यंत पोचायचं आहे. करून या नाश उपाधीचा देव धरिला. देव धरिला म्हणजे वृत्तीनं ज्ञान केलं. वृत्तीनं काय झाला, अनुभव झाला, देव धरिला. आणि देव धरिला आणि बोध झाला. काय झाला, स्वये जनार्दन तेच झाले. स्वये जनार्दन बळे धरिला, सायासे धरिला, उपाधीचा नाश करून धरिला. स्वये जनार्दन तेची झाले. आणि नंतर धरिला का, कारण भक्ती. धरिला शब्दाकडे पुन्हा काय यायचं आहे, स्वये जनार्दन तेची झाले. आणि नंतर धरिला शब्द का, तर म्हणले ज्ञानोत्तर भक्ती. देव धरिला. देवाची व्याप्ती काय कमी आहे का, विश्वात्मक देव. देव काय सामान्य आहे का, दिवी दीप्तो धातूपासून देव शब्द आहे. आणि त्या देवाची प्राप्तता झाली, अनुभव आला. आणि स्वये जनार्दन रूपा या अनुभवामध्ये गेलो. वृत्ती निवृत्ती झाली, जन न दिसेची ते नाही का, वृत्तीच निवृत्त झाली. गुरुजी सांगत होते नाही उदाहरण, काट्यानं काटा. एक जणाला काटा लागला, शेतामध्ये गेलं आणि दुसराच काटा घेतला. आता तिथं काय सुई वगैरे कुठं नसणार आहे बघायला नाही का. दुसरा एक काटा घेतला आणि त्यानं काय केला, काटा काढला. मग तो काटा आता बाजूला टाकायचा म्हटलं तर कोणाच्या तर पायात मोडल बिडेल, म्हणून तो दुसरा काटा जो होता तो कुठं ठेवला. आणि पुढं जाऊन काय झालं, घरात गेल्यावर तोच काटा पोटात. आता तो पायातला बरा होता पण पोटातलं त्रासदायक आहे. तसं म्हणले विद्येचा अहंकार घेऊन चालत नाही, तर विद्येच्या अहमपणाचंही समाप्ती जिथं होते. अहमपणा, मी अहम ब्रह्मास्मी या अनुभूतीमध्ये गेल्यानंतर तिथला अहमही जेव्हा विरून जातो नाही का, मग ती अवस्था कुठली आहे, अहमही विरून जातो. साधू बोध झाला निरो नियाठेला ठाईस मुराला अनुभव. मुराला अनुभव दुनिया से
साधू बोध झाला तो नरोनिया शिल्लक राहील ठाईच मुराला कापुराचे वाती उजळलेल्या जोडती ठाईच समाप्ती झाली. आता ती या अवस्थेला नाही त्या अवस्थेला नाही. मिठाचा मासा केला जिवंत कुठं राहील? समुद्रात राहील. मासा मिठाचा त्यात जीवत्व ओतलं आणि तो मासा पळायला लागला. ठीक आहे, पण तो पळत असताना पाण्यात जिवंत राहील का जमिनीवर पळेल? तुमचं काय म्हणणं? पाण्यात म्हणावं तर तो मिठाचा आहे हो. मग कुठं? जमिनीवर म्हणावं तर मासा आहे. जमिनीवर राहील म्हणावं तर काय आहे? मासा आहे. त्याला पाण्याशिवाय चालत जीवना वेगळी मासोळी. पाण्याशिवाय त्याला चालत नाही. बरं पाण्यात म्हणावं तर मिठाचं आहे. जशी ती एक लवणाची केली कुंजरी शब्द आहे की नाही, तशी लवणाची केली मासोळी. लवणाचा जर एका राजानं हत्ती केला. कशाचा केला? मिठाचा हत्ती केला. आणि म्हटले जरा आंघोळ घालून आला त्याला. आता तो आंघोळ घालायला जर नेला नदीमध्ये तर येताना सरळ येईल काय मागं? म्हणले तसं आहे की वृत्ती निवृत्ती झाली जन न दिसेची तेथे. ना तिथं राहिली ना बाहेर राहिली, ना जगद्रूप राहिली ना तद्रूप राहिली, नाही का? जशी एक तुरटी असते, तुरटी ती विहिरीत टाकली की काय करते सांगा? तुरटी विहिरीत टाकल्यावर काय करते? खाली जाताना काय नेते? गाळ नेते आणि खाली जाऊन स्वतःही विरून जाते. तशी वृत्ती निवृत्ती झाली ज्ञानाच्या बोधानं. त्या बोधानं काय झालं? संस्कार आहे तोपर्यंत ठीक आहे, आहे तोपर्यंत प्रारब्ध अवस्था आहे तोपर्यंत. जोपर्यंत सायकल घसारीला लागलेली आहे, पॅन्डल थांबला पण सायकल थांबायला तयार नाही. कुठंपर्यंत? गती संपत नाही तोपर्यंत. तसं प्रारब्ध अवस्था आहे तोपर्यंत असेल व्यवहार सगळा, नाही का? पण अनुभूती ज्ञानाची झाल्यामुळं ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम तमाहू पंडितम बुधा. ज्ञानरूपी अग्नीद्वारा दग्ध झालेला विषय आहे. बीजाचे अंकुर दग्ध होती, नाही का? बीजाचा अंकुर दग्ध झालेले आहेत म्हणून बीज भाजवणी केले लाही आम्हा जन्म मरण नाही. कशानं बीज भाजलं? ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम तमाहू पंडितम बुधा. ज्ञानरूपी अग्नीद्वारा सर्व विषय निवृत्त झालेला आहे. जन न दिसेची देते. अशा अवस्थेला अनुभवाच्या ठिकाणी मग काय भाव आहे तिथं? तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतर्याथारा आनंदाचा. तिथं केवळ आनंद आहे, आनंदाशिवाय दुसरा. तुका म्हणे खातो आम्ही आनंदाचे लाडू, नका चरपडू घ्या रे तुम्ही. आणि अशा अवस्थेतला तो देव धरिला स्वये जनार्दन होऊन धरला. मग म्हटले पूर्वपक्षी धातू धिक्कारेले जन. याचा काय अर्थ? पूर्वपक्षी धातू धिक्कारेले जन म्हणजे दोन्ही एक रूपामध्ये असं होतं. पहिल्यांदा धातू आणि जनाचा धिक्कार म्हणजे तिरस्कार नव्हे बरं का. धिक्कार म्हणजे जसं भक्त ऐसे जाणार दे देही दास तटस्थ. धातू आणि जन. धातू आणि जन म्हणजे काय? धातू म्हणजे काय? धातू दोन प्रकारात आहेत. एक आहे शरीरालाही धातू म्हणतात, त्रिधातुक शरीर आहे. कोणकोणते तीन धातू आहेत महाराज? कप्प वात आणि पित्त. त्रिधातुक शरीर आहे म्हणून ह्याला धातू रूपात म्हणता येईल. दुसरं धातू म्हणजे पैसा. धनाला धातू म्हणता ना. धातू धन. धन म्हणजे धातू आहे ना, पण धन आहे आणि शरीर आहे. शरीराच्या बाबतीत पूर्वपक्षी धातू तटस्थ राहिले. देहत्वाचा अहंकार पहिल्यांदा हळूहळू कमी आला पाहिजे. स्थूल देह मी नाही आहे. मी कोण आहे? स्थूल देहापेक्षा वेगळा आहे. सूक्ष्म देह मी नाही, सूक्ष्म देहापेक्षा मी वेगळा आहे. कारण देह मी नाही, कारण देहापेक्षा मी वेगळा आहे. महाकारण मी नाही, महाकारणापेक्षा वेगळा. कारण ह्याला असण्यालाही बघतो आणि त्याच्या अभावालाही बघतो. जो दोन्हीला बघू शकतो याचा अर्थ आहे बघा. सूर्य जगातल्या सगळ्या वस्तूंना दाखवतो, पण सूर्यानं अंधाराला कधी दाखवलंय का? नाही दाखवलं ना. अंधाराला कधी नाही दाखवलं. म्हणजे सूर्याचं जरी जगातल्या सगळ्या वस्तूला दाखवत असला तरी तो अंधाराला दाखवत नाही. पण सूर्यालाही ज्यानं दाखवलं आणि अंधारालाही ज्यानं दाखवलं तो ज्ञानाचा प्रकाश. आपण जागच झालो नसतो तो सूर्यानं दाखवून जगातल्या वस्तू उपयोग काय? म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कुठला प्रकाश पाहिजे? अंतकन वृत्तीद्वारा, इंद्रियांच्या द्वारा ती वृत्ती बाह्य देशापर्यंत गेल्यानंतर अज्ञानाचं आवरण दूर अंधाराचं आवरण दूर करण्याकरता कारणीभूत ठरलेला प्रकाश मग आम्हाला कळायला लागतो. म्हणून यदादित्यम गतम तेजो जगद भासते देखीलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो वृद्धिमामकाम. भगवंत सांगतात हा प्रकाश मोठा आहे हो. शस्त्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा. नाही का?
तो जो आहे ना तो अंधारालाही दाखवतो आणि उजेडालाही दाखवतो. तो अधिक काळचा आहे. जो अधिक काळचा आहे आणि बघा तो साक्षी रूपात आहे. कसा आहे? साक्षीत्व भाव आहे. साक्षी सापेक्षित असतो बरं का. साक्षी म्हणायचं म्हटलं तर कुणाचा साक्षी हा प्रश्न येतो नाही का. साक्षी म्हटलं तर कुणाचा साक्षी, म्हणून हे सापेक्षित शब्द आहे साक्षी. तो अशा अलौकिक अवस्थेतला भाव अनुभवला की मग आता विकार नाही आहे, विकार नाही आहे, कुठलाच भाव, देहत्व भाव नाही. म्हणून पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जग. आता ज्या अवस्थेला महात्म्य आहेत ते देहभानावर राहतील का? देहभाव हरपला. एकदा का देव भेटला तर देवाचं दर्शन झालं की देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. देहभाव राहील का? नाही म्हटले. मनोभाव तर राहील का? आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया. मनाचे मनपणे गेले, बोलाचे बोलकेपणे जया माझी सापडले ज्ञेय दिसे. संकल्प विकल्पात्मक भाव का संपले? कारण स्थैर्यता आहे. जिथं संकल्प विकल्प भाव आला तिथं भेदरूपतेचं असेल तर संकल्प विकल्प काम करतं. जिथं एकत्वाचा बोध अनुभवाच्या दिशेने जात आहे संकल्प विकल्प काम करत नाहीत. निश्चय झालेलाच आहे बुद्धीद्वारा. निश्चय विषयाचा नाही, निश्चय स्वरूपाचा झालेला आहे. आणि निश्चयात्मिक बुद्धी झाली त्यावेळेला अहम शब्दही तिथं संपला. अहम दृष्टा, अहम ज्ञाता, अहम कर्ता, अहम भोक्ता हे सगळे विषय जे बुद्धिस्त धर्म होते ते स्वतःवर मानून घेतलेले होते. त्याचं तत्त्व कळालं तर आता अहम दृष्टा कसा म्हणेल. बघा आपला चेहरा आहे तिथंच आहे. कधी आपण म्हणतो का मी बघायला लागलोय? नाही म्हणत. पण जसा पुढं आरसा आला त्या आरशामध्ये आपणच आपल्याला बघितलं आणि बघितल्यावर काय म्हणायला लागलो? मी बघायला लागलोय. कुणाला बघायला लागलोय? मला बघायला लागलोय. मी बघायला लागलोय, मला बघायला लागलोय. हे दोन गोष्टी आल्या ना मग बघणाऱ्याचं नाव दृष्टा पडलं, ज्याला बघतोय त्याचं नाव दृश्य पडलं. आणि दर्शन ह्या त्रिपुटीचा व्यवहार कशामुळे झाला महाराज? फक्त मध्ये आरसा आला, उपाधी आली. फक्त उपाधी योगानं अविद्या निमित्तानं दृश्य दृष्ट दर्शन त्रिपुटीचा व्यवहार झाला. अविद्या निमित्ते दृश्य दृष्टत्व वर्ते ते मिनेने आई ते ऐसे असे. मग दृश्य आहे म्हणून याचं नाव दृष्ट आहे. मग दृश्यच जर स्वरूपाच्या ठिकाणी नाही का दृश्याचाच जर भाव जर अद्वैतामध्ये गेलो आपण, दृश्य बघणारा कोण, दृश्य बघितलं कोणतं दृश्य बघितलं आणि काय, हे तिन्ही अवस्था जिथं राहत नाहीत. मी तर वासुदेव तत्वता अनुभूतीच्या ठिकाणी गेलो आणि अशा पद्धतीचा भाव धरला. देवतीही बळे धरिला सायासे करुण या नाश उपाधीचा पूर्वपक्षी धातू धिक्कारले जन स्वये जनार्दन हो तेची झाले विढोबार उमा. कुमारी जय विठोबा, जय विठोबार कुमारी, 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 जय विठोबार कुमारी. गारेला सायाचे देवती बळे, गारेला सायाचे हरिला सायास करुणिया नाज उपाधिका, करुणिया नाज उपाधिका, उपाधिका तो भिकारी जन, उपाधिका तो भिकारी जन, करुणिया नाज उपाधिका, करुणिया नाज उपाधिका, उपाधिका तो भिकारी जन, उपाधिका तो भिकारी जन. जन
देवती बळे धरिला सायाचे करुणी आणा शोभाचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले तुका म्हणे असे नसले तंतडी अनुभवे गोडी येईल कळो पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. दोन मार्ग सांगितलेत, एक विहंगम मार्ग आणि एक पिपलिका मार्ग. विहंगम म्हणजे पक्षाप्रमाणे, पक्षी फळाशी झोंबेचेच नाही का. पक्षाला वाटलं मी झाडाचं फळ प्राप्त करावं, किती वेळ लागेल त्याला, कारण जमिनीवर बसलेल्या पक्षीला वाटलं झाडाचं फळ मला मिळावं, किती वेळ लागेल त्याला, लगेच. आणि तेच पिपलिका म्हणजे मुंगीला वाटलं मला झाडाचं फळ पाहिजे, किती वेळ लागेल, हळूहळू डाळे डाळे केतुले हळूहळू क्रम मार्ग. काही अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांना लगेच मिळू शकतो चिंतनात. काना वचनाचे भेटी सरसीचं पैकी रेटी वस्तू होणी व टिकवणे एक जो हिकडनं आणि शब्दाचा बोध झाला की तिकडे अनुभव आला म्हणून समजा. तो सांतोदांत अधिकारी आहे, उत्कृष्ट चित्त आहे, प्रशांत चित्त आहे, प्रहीय दोष आहे नाही का. सांतोदांत अधिकारी उपनिषदामधील चिंतन, तो अधिकारी आहे. त्यामुळं ज्याचा विधिवत वेदवेदांगत्वेन आपातो अधिकथा अखिल विदार्थो अस्मिन जन्मनि जन्मानंतर काम्यनिषिद्ध वर्जन पुरस्कार झालेला आहे. अशा प्रकारचा जो अनुभव आहे, नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त उपासना अनुष्ठान ज्याचं प्राप्त आहे नाही का. निर्गत निखिल कल्मशतया, अत्यंत निर्गत कल्मश झालेले आहेत आणि नितांत निर्मल स्वांत ज्याचं अंतकरण झालेलं आहे, तो साधन चतुष्टय संपन्न प्रमाता अधिकारी आहे नाही का. चित्त शुद्ध झालेलं आहे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, निर्मळ झाला की देव येवणी गोपाळ राहते. साधना कुठं करायची आहे, निर्मळते करता, अधिकारा करता. अनुभूतीला जास्त वेळ लागणार, बोधानंतर अनुभूतीला काय जास्त वेळ लागतो का महाराज, नाही. कळालं की झालं. फक्त कळल्यानंतर काय सांगावं त्या अवस्थेचं आहे. धन्य धन्य आम्ही झालो पूर्ण, ज्या अवस्थेमध्ये धन्य धन्य म्हणतात, धन्य धन्य. तो अनुभव येण्याकरता साधना क्रमानं हळूहळू करावी लागेल. गडबड करून चालणार, तांतळ तुका म्हणे अशी नचले तांतडी, तांतळ करून चालणार नाही. मनाला ठाईचं बैसवणी करा एक चित्त आवडी अनंत आळवा. साधना करावी लागेल. मनाला स्थिर करण्याकरता कुठलं औषध आहे काय हो, काय म्हणणं आहे तुमचं. मनाला स्थिर करण्याकरता, मनात विषय यायला नकोत, मनात विचार यायला नकोत, याच्याकरता कुठलं मेडिकल सायन्समधलं औषध आहे काय महाराज. याच्याकरता साधना करावी लागेल मन स्थिर करण्याकरता. बरोबर ना महाराज, का औषध आहे तसं. शरीराला त्रास झाला तर औषध आपण बघतो, बरोबर आहे, पण मनाला त्रास झाला तर नाही का. त्याच्याकरता काय आहे, मन चंगा तो कटोरे मे गंगा, मनाची साधना आहे. ती हळूहळू ढाळे ढाळे हळूहळू त्या मनाला एकाग्र करावा. येतो येतो निश्चरती मनच्चंचलमस्त्रम स्ततो नियम्येत मात्मनैव वशम नयेत. निश्चरती बाजूबाजूला जाते ना, तो नियम येतात. हळूहळू त्याला एकाग्र आणण्याचा प्रयत्न करा, हळूहळू तदाकार होण्याचा प्रयत्न करावा लागेल नाही का. हळूहळू तद्रूप होण्याचा प्रयत्न करावा. हे प्रवाहित आहे. प्रवाहित म्हणजे गतिशीलता आहे. गतिशीलता म्हणजे विचारांची गतिशीलता कशी आहे, हे काय थांबणारं नाही आहे. मनोमार्गे गेला तो, मग त्याला काय करावं, थांबायचं असेल, मनाचे मनपण जायचं असेल तर काय करावं, संतांची संगती मनोमार्ग गती, त्याला फक्त वळण लावायचं. आपले विचार थांबणार आहेत का महाराज. विचार जर परमार्थिक चिंतनातनं गेलो तर काहीतरी क्रम लागेल, त्याला व्यवस्था लागेल आणि मग त्याचा सतत अभ्यास. कारण श्रवण नुकता श्रवण नाही, उपक्रम उपसंहार अभ्यास अपूर्वता फल उपत्ती अर्थवाद नाही का. या पद्धतीनं श्रवणाचा भाव आहे. अभ्यास शब्द महत्वाचा आहे. सतत ती शब्द कानावर, कारण अनेक जन्माचे संस्कार मीच देह म्हणण्यातले आहेत. अनेक जन्माचे संस्कार द्वैताचे आहेत आणि त्याला लगेच अद्वैताचा बोध होईल म्हणाल काय, नाही. त्याच्याकरता साधना करावी लागेल. म्हणजे मनाच्या साधनेनं, मनाच्या स्थिरतेनं ठाईचं बैसोनी करा एक चित्त. दररोज हळूहळू त्या साधनेचा क्रम करावा लागेल. मनाला प्रसन्न करण्याचा भाव करावा लागेल, मनाला एकाग्र करण्याचा भाव करावा लागेल, त्याला निर्दोष करण्याचा भाव करावा लागेल. हे सगळी साधनाने होतं. म्हणून भक्तिचिंतनामध्ये काय होतं, भगवंत आठवतो. भगवंत तोपर्यंत आठवत नाही चित्तात मल असेल तर, चित्तात जर दोष असेल तर. कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख, देवाचं मुखच प्रतितीला येत नाही चित्तामध्ये काम असेल, क्रोध असेल तर. मग देव जर प्रतितीला यायचा असेल, त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर काम क्रोध बाजूला करावा लागेल. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे घर केले रीते, रीत करावं लागेल.
अंतकरण निर्मळ करण्या बघा, एखादा पाहुणा यायचं म्हटलं तर घर किती साफसुथरं करून टाकतो. त्यात मेहुणा यायचा असला तर, आणि त्यातल्या त्यात जावं येणार असेल तर एवढी चमकते फरशी, जावयाचा चेहरा दिसला पाहिजे त्यामध्ये, नाही का. विषय काय आहे की एखादा पाहुणा त्या घरामध्ये येऊन राहावा असा जास्त दिवस वाटत असेल तर पहिल्यांदा घर स्वच्छ करतो. तसं चित्त निर्मळ करावं लागेल. आहे ते तत्व आपल्याला अनुभवायचं असेल तर. प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा नाही का आहे, पण चित्तवृत्तीनं अजून त्याचं ज्ञान करून घेतलेलं नाही, चित्तानं स्वीकारलेलं नाही. रावणाच्या हृदयात देव आहे, कंसाच्या हृदयात आहे की नाही सांगा, शूर्पणखेच्या हृदयात, सगळ्यांच्या हृदयात देव आहे, पण अजून चित्तवृत्तीनं तसा आकार धारण केलेला, चित्तवृत्तीमध्ये अहमपणा सुटलेला नाही आणि देव आलेला नाही. म्हणून साठविला हरिजी हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार, झाला सफळ व्यापार. म्हणून या व्यापार सफळ होण्याकरता, एरझार संपण्याकरता, स्थैर्यतेचा आनंदाचा अनुभव देवाच्या यायचा असेल तर त्याच्याकरता गडबड नाही करायची, अनुभवाने येईल. तुका म्हणयासी नचले तांतडी, अनुभवे गोडी येईल कळो, पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जगारा, महाराज ज्ञानेश्वर माऊली. करुणियाणा शोपादीचा पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. तुका म्हणयासी नचले तांतडी, अनुभवे गोडी येईल कळो, पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. आज ज्या निमित्तानं हे कीर्तन होतं, जळोजी मळोजी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त असणारं हे कीर्तनाचं आयोजन होतं. दररोज 7 दिवस हे आणि प्रतिवर्षाप्रमाणे चालू आहे. आज माझी नियोजित सेवा नसली तरी माझं काहीतरी भाग्य आहे चांगलं, नाही का. त्यामुळं संतांच्या समोर ही सेवा करण्याचा योग आला. आदरणीय गुरुवर्य महाराज आहेत, कावणेकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर वेदांत बोलणं म्हणजे सूर्यानं, नाही काय. कधी कधी सुरुवातीला मी आलेलो ह्या भागामध्ये त्यावेळेस महाराजांनाच प्रश्न करायचे, काय महाराज हे म्हणजे मला जी कठीण वाटायची काही शब्द, त्यावेळी महाराजांना केलेला प्रश्न आणि ते महाराज सांगायचे व्यवस्थित. त्यामुळं काय माझ्यातले दोष असतील ते बाजूला गेलेत. त्यामुळं असे गुरुवर्य लोक असतात, त्यांच्यासमोर हे विषय मांडणं एवढा सोपा विषय नाही आहे, पण मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विषय घ्यायचा होता अभंग वेगळा, पण महाराजांना बघितल्यावर अभंग वेगळा बदल घ्यायचा होता. भक्ती प्रेम सुख, तुम्हाला कुठला म्हणलेलं महाराज? भक्त इसे जाणा जे देही उदास, पण घेतला हित गादीवर वारल्यावर देवतीही बळे. कारण अभंग त्या पद्धतीनं पुढं मांडायचे असतात. म्हणजे काय की अभंगाची चिंतनं जरा वेदांतपर यायची असेल तर तशा पद्धतीनं अभंग घ्यायला पाहिजे. अभंगाची चिंतनं भक्तीपर यायचं असेल तर तसं अभंग घ्यायला पाहिजे. अभंगाची चिंतनं साधकपर घ्यायची असेल तर तसं अभंग घ्यायला पाहिजे. ठरलेलं असतं, नाही का. त्यामुळं जरी देवतीही बळे धरीला सायाचे हे अभंग बरोबर जळोजी मळोजी महाराजांना लागेल का नाही, म्हणजे बरोबर बसतो का नाही सांगा. त्यांनी देव धरला, कसा धरला? बळे धरीला साय. आणि ते स्वभावता मुक्त असणारे महात्मा आहेत, ते जगाच्या कल्याणाकरताच येतात. त्यामुळे युक्त रूपातले महात्मा आहेत. युंजान साधनेद्वारा प्राप्त केला एवढं पण होत, पण जगाचं कल्याण करायचं असेल तर त्यांनीही साधना केली. का केली? जगाला वळण लागावं म्हणून. वास्तविक ते मुक्तच आहेत, नाही का. पण हे जगाला वळण लावायचं असेल तर ह्या अवस्थेमध्ये येऊन जगाला बोध करावा लागतो की अशी साधना करावी, असा बोध करून घ्यावा. म्हणून सर्व गावातील भाविक भक्त हे सगळे तुम्ही जे गोळा झालेले ह्या ठिकाणी परमार्थिक चिंतनाकरता एकत्र आपण आलेलो आहे. आज डॉक्टर पणाळकर महाराजांचं कीर्तन होतं, पण माझ्या वाट्याला आलं. तुम्हाला जरा उत्कृष्ट काहीतरी चांगलं ज्ञानाचं चिंतन ऐकायला वेळा असतं, पण माझं थोडंसं प्रयत्न केला आहे ज्ञान सांगण्याचा. काही चुकलं असेल हा माझ्या वाणीचा दोष आहे, माफ करा. बरोबर आहे ते मात्र संतांचं ग्रंथाचं शास्त्राचं आहे. चुकीला सोडून द्या, बरोबर तेवढं घ्या. माऊलीच्या भाषेत न्यूनते पुरते अधिक हे सरते करून यावे तुम ते विनिमितसे किंभवणा तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले येत माझे चिवरले पाईकपण यदक्षरम पदम भ्रष्टमात्र हेनम चेत भवेद तस्रं क्षमिताम देव प्रस परमेश्वर. पाहायला गेलं तर आत्ताचा आज दिवसभरातला 4था प्रोग्राम आहे माझा. त्यामुळं तुमच्या लक्षात आलं असेल की कायमसारखा महाराज काय दिसणं झालायची, जरासं शिस्तीत हळू, नाहीतर कायमची एक्सप्रेस गाडी असते. जरासं आत्ता हे, कारण ही 4था प्रोग्राम आत्ता करायला लागलो आहे. त्यामुळं जरा तब्येत ठीक नाही, तरी पण भगवंताच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण जरा म्हणा शेवट.
बसले टांग थोडी